मैत्रिणीनो, आज मी बनवली आहे मेथीची भाजी. एकदम कमी साहित्यामध्ये आणि अतिशय चविष्ट अशी ही लागणारी मेथीची भाजी आहे. तर चला तर मग आपण बघू याची रेसिपी कशी बनते काय नाही. नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथीची भाजी करून दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीनं. तर त्यासाठी ही मेथीची भाजी घेतलेली आहे आणि कोवळ्या काड्यासहित अशी तोडून घेतलेली आहे. तर हिला आपल्याला आता चांगले 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी निथरून घेते याला. आता त्यासाठी मी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करू आपण. तर आपण आता पाणी याच्यातलं छान निथरतं आहे मेथीचं, तोपर्यंत आपण मिरची वाटून घेणार आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ते आपण खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहे. हे लसणाचे कुड्या आहेत. 1 लसणाचे घेतलेले आहे गड्डी. गावरान लसूण आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यात. थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेते. मिठामुळे लवकर वाटलं जातं आहे. त्याच्यामुळं कधी खलबत्त्यात काही साहित्य वाटते वेळेस मीठ टाकायचंच. हे अशा पद्धतीनं आपले एकदम जवळून बघा छान असं वाटून झालेलं आहे जाडसर. जास्त आपल्याला पेस्ट पण करायची नाही याची, थोडंसं जाडसरच ठेवायचं ओबड-दोबड. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये. जास्त लागत नाही या भाजीला तेल. छान एकदम गरम होऊ द्यायचं कडकडीत. तर तेल गरम झालेलं आहे. जिरे टाकून घ्यायचे थोडेसे आणि याच्यानंतर 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो कांदा टाकते. कांदा 1 मिनिटभर आपण परतल्यानंतर याच्यामध्ये हे लसूण, थोडंसं मीठ आणि हिरवी मिरची वाटलेलं जे वाटण आहे ते टाकते. ते पण चांगलं तळून घ्यायचं आहे, कारण कच्ची मिरची आहे त्याच्यामुळं पोट बिघडण्याची शक्यता आहे. तर छान हे ठेचा हिरव्या मिरचीचा आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. ते मिरची छान फ्राय झालेली आहे. आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये 1 टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो पण टाकून घेते. मेथीच्या बऱ्याच पद्धती तुम्ही बघितल्या असतील, खाल्ल्या असतील. अशा पद्धतीनं करून बघा. अतिशय सोपी आणि एकदम चविष्ट लागणारी अशी ही मेथीची भाजी होते. तर नक्की ट्राय करा. थोडंसं पाव चमचा हळद टाकते आणि आता हे आपले टोमॅटो छान आता नरम झालेले आहेत. ते या वेळेला आपल्याला याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे. तर मेथी टाकून घेते. तर याच्यामध्ये आता लगेच आपण मसूरची डाळ टाकणार आहे. ही मसूरची डाळ मी वॉश करून घेतलेली नाही, पॅकिंगची होती, चांगली होती. आणि मेथीच्या भाजीमध्ये जर मसूरची डाळ टाकायची असेल आणि धुवून जर घेतली तर ते जास्त शिजली जाते. त्याच्यामुळे न धुताच आपण ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायची. तर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला हे चाळणीच आपल्याला थोडीशी ठेवायची. 1-2 मिनिट फक्त वाफवून घ्यायचं. तर 2 मिनिट झालेलं आहे, काढून घेऊ आपण. छान मिक्स करायचं आहे. मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे. एकदम अशा पद्धतीनं केल्यानंतर भाजी एकदम मोकळी पण होते आणि एकदम अशी पाणी सुटत नाही आणि जास्त गिचगिच होत नाही भाजी.
त्याच्यामुळे ही अशी पद्धत वापरून बघा तुम्ही. तर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मिरची वाटते वेळेस पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन आपण मीठ टाकणार आहे. तर हे पाऊण चमचा आणखी मी मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतो आणि किंचित आपण आता हे खलबत्ता थोडंसं धुवून घेणार आहे आणि त्याचा ओघी थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे छान आपली शिजली जाईल भाजी. तर आपलं अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी पाणी टाकणार आहे आपण. ते हिरवी मिरची वगैरे वाटून घेतलेलं हे नाही वेस्ट जाऊ द्यायचं, हे धुवून टाकायचं. बस आता एवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजून एकदम तयार होणार आहे. आता बघा डाळ पण छान अशी जास्त शिजली नाही, तर अशीच डाळ चांगली लागती मोकळी याच्यामध्ये भाजीमध्ये. तर हे अशा पद्धतीनं आपली भाजी बघा एकदम छान तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे. ही भाजी आपण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी चपाती याच्यासोबत खाऊ शकतो. तर हे अशा पद्धतीनं आपली एकदम सोपी आणि कमी साहित्यातली फक्त हिरवी मिरची, लसूण आणि मीठ याच्यामधली आपली ही मेथीची भाजी झटपट तयार होणारी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.